आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 28। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। या ठिकाणी संपूर्ण इराचा परिचय पाहून घ्या। त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जा। ऑफिस स्किल्समध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये काही व्हिडिओ दिलेले आहेत, तर सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहे। जे ऑरेंज कलरमध्ये सर्व व्हिडिओ दिलेले आहेत, तर संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यानंतर टेस्ट युअर नॉलेजवर जायचं आहे आणि ज्यातनी आपल्याला नॉलेज चेकचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, डॅश डॅश त्यांच्या युजर्सना एडिट करता येण्यासारखे अनेक टेम्पलेट पुरवते म्हणत आहे। तर कोण पुरवते बघा, तर मायक्रोसॉफ्ट आहे। www.office.com वरील मोर टेम्पलेट पर्यायाखाली तुम्हाला जर एखादी योग्य एक्सेल टेम्पलेट मिळू शकली नाही तर कुठला पर्याय तुम्ही क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे। तर यासाठी एक्सप्लोरर ऑल टेम्पलेटवर क्लिक करावे लागेल आपल्याला। खालीलपैकी कोणते उद्देश संघटित उपस्थिती अहवालाद्वारे पूर्ण केले जातात म्हणत आहे। तर याचं उत्तर, वर्गात कोणते विद्यार्थी उपस्थित आहेत हे पाहण्यासाठी आणि कोणते विद्यार्थी वर्गात गैरहजर आहेत हे पाहण्यासाठी। तर हे दोन्ही ऑप्शन्स आहे आणि त्यानंतर सबमिट करा। www.office.com वरील एखाद्या टेम्पलेटवर तुम्हाला ऑफलाईन काम करायचे असेल तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे। तर याचं उत्तर डाउनलोड आहे। त्यानंतर सबमिट करा। एक्सेल शीटवरील एक रो तुम्ही हायलाईट करू इच्छिता, ती रो सिलेक्ट केल्यानंतर हायलाईट करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय निवडायला हवा म्हणत आहे। तर याचं उत्तर आपल्याला फिल कलर आहे। त्यानंतर सबमिट करा। SIM वर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपला स्कोर्स पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर नॉलेज चेक झाल्यानंतर ज्यातनी सिम्युलेशनचे प्रश्न दिलेले आहेत, ते सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये सिम्युलेशनचे 2 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करा। तर बघा पहिल्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे, तुम्हाला दिलेल्या शीटमध्ये तुम्ही कॉलम्स आणि रो डिलीट करू शकता आणि इन्सर्ट करू शकता। म्हणजे दिलेल्या शीटमध्ये ए कॉलम डिलीट करा म्हणत आहेत। ए कॉलमला सिलेक्शन करून घ्या, डिलीटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि डिलीट शीट कॉलमवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्यायचं आहे। पुढचा प्रश्न, हायलाईट करणे प्रभावी आहे कारण ते मजकुरातील महत्त्वाच्या माहितीकडे लक्ष वेधून घेते, म्हणून आता जितेंद्र सिंगची उपस्थिती असलेली पंक्ती हायलाईट करण्यासाठी येलो रंग वापरा म्हणत आहे। तर त्यासाठी हायलाईट कलरमध्ये जा आणि त्यातून येलो कलर इथून निवडायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंगचे प्रश्न विचारलेले आहेत। तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून सुरुवातीचा प्रश्न लावायचा आपल्याला। तर बघा पहिला प्रश्न, अटेंडन्स रिपोर्ट तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणती इमेज डिस्प्ले योग्य आहे ते ओळखा म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन, तुमच्या मित्राला MS एक्सेल फाईलमधील संपूर्ण कॉलम कसा हटवायचा हे समजून घ्यायचे आहे, ते करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखा म्हणत आहे। तर कोणती आहे बघा स्टेप्स, तर त्यासाठी सिलेक्ट द एंटायर कॉलमवर क्लिक करा, राईट क्लिक ऑन द टायटलवर क्लिक करा आणि त्यानंतर डिलीट करायचं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। नेक्स्ट क्वेश्चन, MS एक्सेलमधील सेलमधील टेक्स्टचा रंग हा बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे। तर याच्यामधला कोणता पर्याय आपण वापरला पाहिजे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। बघा इथे टेक्स्ट कलर दिलेला आहे, तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, MS एक्सेलमध्ये सेलचा रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता पर्याय वापराल म्हणत आहे। तर सेलचा रंग चेंज करण्यासाठी बघा आपल्याला खालीलपैकी कोणता पर्याय वापरायला पाहिजे, तर याचं उत्तर शेप फिल कलर आहे। फिल कलरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, तुमच्या मित्राने अलीकडेच एक्सेलमध्ये अटेंडन्स रिपोर्ट तयार केला आहे। फाईल कशी सेव्ह करायची त्याला माहीत आहे, पण एक्सपोर्ट कसे करायचे ते माहीत नाही। MS एक्सेल फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स ओळखण्यास त्याला मदत करा म्हणत आहे। तर कोणती स्टेप्स राहील बघा, तर फाईल मेनूवर जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा, क्रिएट PDF वर क्लिक करायचं आहे आणि पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर SIM वर क्लिक करा, गो टू होमवर क्लिक करायचं आहे। सेल्फ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गाइडेड DUET वर सेलचे क्वेश्चन सोडवायचे आहे। तर इथून स्टार्ट करा। 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न लावायचा इथून, एक्सेल ओपन करा। एक्सेल मध्ये फाईल टॅब न्यू बटनचा वापर करून ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि सेल B1 मध्ये अटेंडन्स रिपोर्ट टेक्स्ट सिलेक्ट करा म्हणत आहे। तर त्यासाठी ते
सर्च बॉक्समध्ये बघा आपल्याला एक्सेल नाव टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहिलीच ॲप्लिकेशन आलेली आहे तिलाच ओपन करा. ओपन केल्यानंतर हिला ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे आणि ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर पुन्हा फाईल टॅबमध्ये जायचं आहे. न्यू या ऑप्शन्सवर क्लिक करा. पुन्हा ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे आणि B1मध्ये बघा आपल्याला अटेंडन्स रिपोर्ट नाव टाईप करायचं आहे. तर हे कॅपिटल आहे तर हे कॅपिटल घ्या. बाकी सर्व स्मॉल आहे जसं आहे तसं टाईप करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये होम टॅब, सेल्स ग्रुप, डिलीट ऑप्शन मेनूचा वापर करून कॉलम ए डिलीट करा म्हणत आहे. तर कॉलम एला सिलेक्शन करा. डिलीटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि डिलीट शीट कॉलमवर इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर अटेंडन्स रिपोर्ट नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲजवर क्लिक करा. डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉपच्या याच्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे अटेंडन्स रिपोर्ट. तर हे नाव कॉपी केलं तरी चालते किंवा टाईप केलं तरी चालते. तर फाईल नेममध्ये ते नाव आपल्याला टाकायचं आहे फक्त. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. वीकली अटेंडन्स रिपोर्ट शीटमध्ये होम टॅब, फॉन्ट ग्रुप, फिल कलर, मेनू आयटमचा वापर करून वीकली अटेंडन्स रिपोर्ट या टेक्स्टला हायलाईट कलर, टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर फिल कलर घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. त्याच्या अगोदर आपल्याला वीकली अटेंडन्स रिपोर्ट या शब्दाला सिलेक्शन करा. त्यानंतर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून फिल कलरवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला कोणता कलर सांगितलेला आहे ऑरेंज कलर सांगितलेला आहे. तर ऑरेंज कलर घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन्स. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPSचा वापर करून दिलेल्या वर्कबुक PDF मध्ये एक्सपोर्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा. एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. क्रिएट PDFवर क्लिक करा. त्यानंतर याला कोणतंही नाव द्यायचं आहे आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. तर बघा त्याची PDF इथे क्रिएट झालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला कोर्स पूर्ण आलेला आहे आणि नंतर सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा सोडवायचं आहे आपल्याला. तिथून स्टार्ट करा. 4 प्रश्न दिलेल्या याच्यामध्ये फंक्शन्स कीज काही विशिष्ट कार्य करण्यासाठी सोपे पर्याय किंवा शॉर्टकट देतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. डाटा हा कॉम्प्युटरकडून वापरला जाणारा कोणताही डाटा किंवा सूचना होय म्हणत आहे. तर त्याला आपण इनपुट म्हटले जाते. कीबोर्डवरील अशी की उदा कॅप्स लॉक जी एखादे वैशिष्ट्य किंवा फीचर चालूही करते आणि बंदही करते तिला डॅश डॅश की असे म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटले जाते तर त्याला टॉगल की म्हटले जाते. कीबोर्डवरील की ज्याच्यावर बाणाचे चिन्ह असते त्यांना डॅश डॅश म्हणतात म्हणत आहे. तर त्याला आपण नेव्हिगेशन की म्हटले जाते. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपलं कोर्स पूर्ण आलेला आहे आणि आपलं इरा सेशन 28 सुद्धा पूर्ण सोडवणं झालेलं आहे.